आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। अनेक विचार विकार, भक्ताच्या मनातले प्रश्न, आशंका दासोपंतांनी वेगवेगळ्या पदांमधून व्यक्त केलेले आहेत. खरं म्हणजे सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. पण एखादा साधक भक्त जेव्हा निग्रह करतो, जेव्हा ते ठरवतो की माझ्या उपास्याचं मला ध्यान करायचंय आणि केवळ त्याची पूजा, त्याचं नामस्मरण, त्याचं नाम मी अखंड घेईन, त्याचं ध्यान लावीन, या निश्चयानंतर, एक विशिष्ट मार्ग स्वीकारल्यानंतर, एखाद्या गोष्टीचा उजवा कौल आपण म्हणतो त्याला मिळाल्यानंतर, किंवा एखादा दृष्टांत झाल्यानंतर भक्त आपल्या साधनेला सुरुवात करतो आणि मग त्या साधनेतून त्याचा प्रयत्न, त्याची अनुभूती तो इतरांना सांगतो, किंवा त्याच्या प्रयत्नांनी त्याला स्वतःला काय वाटतंय, साधनेमध्ये, नामस्मरणामध्ये, ध्यान लावण्यामध्ये, श्रवणामध्ये जो आनंद आहे तो आनंद खरोखर शब्दात व्यक्त करता येत नाहीच. पण आपली स्वतःची स्थिती, अवस्था, त्यात काही बदल होतोय का, ती बदलू लागली आहे का, याची जाणीव मात्र नक्कीच स्वतःची स्वतःला होऊ शकते. काल ज्या ठिकाणी आपण होतो त्या ठिकाणाहून आपण काही पावलं पुढे आलोय का, नाहीतर इकडून तिकडे गेले वारे असं अवस्था होणार. जर मोजायचं माप फुटकं असेल तर धान्य कधीच मोजलं जाणार नाही. आणि म्हणून साधनेमध्ये आपल्या स्वतःची तपासणी करणं, भक्तीमध्ये ज्या वाटेवरती आपण जाऊ किंवा जात आहोत त्या वाटेवर आपण कुठे आहोत याची स्वतःची तपासणी दासोपंत स्वतः करतायत. आणि ही तपासणी काय आहे तर स्वतःचं स्वतःला सांगणं आहे की मी काल कुठे होतो, आज कुठे आहे, उद्या कुठपर्यंत जायचंय, आणखी पुढे आपल्याला कसं जायचंय, कुठे जायचंय. तर ही साधना कोणती आहे? ते म्हणतात नामस्मरण. माझं श्रवण, नामस्मरण या सगळ्या गोष्टींची तपासणी दुसऱ्या कोणी करायची आहे का? तर नाही. आपण काल बोलून आलो किंवा परवाही मी याबद्दल बोलले की दासोपंत अगदी लहान लहान पायऱ्यांवरून आपल्याला बोट धरून पुढे नेतात की सामान्य भक्तानं कसं पुढे जावं. पहिली पायरी काय? त्याला पाहणे, त्याचं ध्यान लावण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या पूजेमध्ये मन गुंतवणे, दुसरा कुठलाही विचार मनामध्ये न आणणे. फार साध्या गोष्टी आहेत. म्हटलं तर साध्या, आणि प्रत्ययाला येताना किंवा आपण त्या प्रत्यक्ष करताना खरोखरी अवघड. आणि म्हणून या गोष्टींच्या अनुभूतीमध्ये दासोपंतांनी आपलं स्वतःचं अनुमान, स्वतःचं अनुमापन हे केलेलं आहे. आजचं पद या संबंधानं मला वाटतं खूप साधा संदेश देणार आहे, पण हळूहळू आपल्याला पुढे नेणार आहे. आता मी काय करणार आहे असं दासोपंत सांगतात बरं का. किंवा माझी अवस्था आत्ता कशी आहे, मी कोणत्या पायरीवर आहे, कुठवर आलोय,
माझं कसं चाललंय, माझी साधनेची अवस्था कशी आहे, याचं फार सुकर वर्णन दासोपंतांनी केलेलं आहे. फार कठीण, फार अवघड, साधनेच्या अंगाने असं काही सांगितलेलं नाही त्यांनी. ते काय म्हणतात आपण ऐकूया. मी अगोदर या पदाचं अभिवाचन करते आणि मग निरूपणाकडे जाऊया. खरं तर प्रत्यक्ष निरूपणाची फार गरज नाहीच आहे, पण तरीसुद्धा फार सरळ सरळ दासोपंतांनी सांगितले. आढेवेढे न घेता किंवा फार घास फिरवून न देता किंवा अत्यंत कौशल्यपूर्ण लालित्यपूर्ण शब्दांचा वापर यामध्ये नाही. अगदी सरळ थेट साधनेची अवस्था दासोपंत वर्णन करतायत. नामे वाचुनी काही श्रवणीन साहे. नामे वाचुनी काही श्रवणीन साहे. दत्ते वाचुनी स्वरूप नयनीन पाहे. सध्या काय चाललंय, सध्या अवस्था काय आहे, मी काय करतो आहे, याचं विवरण दासोपंतांनी केलेलं आहे. नामे वाचुनी काही श्रवणीन साहे. दत्ते वाचुनी स्वरूप नयनीन पाहे. मनस माझे ध्यानी लागत आहे. मनस माझे ध्यानी लागत आहे. नेघे परती चित्त ये रे उपाय. मनस माझे ध्यानी लागत आहे. नेघे परती चित्त ये रे उपाये. परम निदान मजवरी पडो. परम निदान मजवरी पडो माये. साहिन तैसे ही दुःख जे जे होये. परम निदान मजवरी पडो माये. साहिन तैसे ही दुःख जे जे होये. तत्वन चित्ती आन विण श्री दत्ते. तत्वन चिंती किंवा चित्ती या दोन्हींचाही वापर इथं काही चुकीचा नाहीये. ज्याला आपण मुद्रण दोष म्हणूया तसं काहीतरी संभ्रमामध्ये आहे, पण दोन्ही शब्द चुकीचे नाहीत. तत्वन चिंती आन विण श्री दत्ते किंवा तत्वन चित्ती आन विण श्री दत्ते. शरण गतुमी नव्हे आना येकाते. शरण गतुमी नव्हे आना येकाते. बोलणे सत्य सत्य माझे यथार्थे. बोलणे सत्य सत्य माझे यथार्थे. दिगंबरे विण नेणे पराते. दिगंबरे विण नेणे पराते. खरं म्हणजे हे एकनिष्ठ भक्तीचं वर्णन आहे की श्रीदत्ताशिवाय मी दुसऱ्या कोणाचंही ध्यान करत नाही, करणार नाही. माझ्या मनामध्ये तोच आहे, माझ्या डोळ्यापुढे तोच आहे, माझ्या श्रवणात तोच आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियांनी मी केवळ आणि केवळ श्रीदत्ताचंच स्मरण, गुणसंकीर्तन, ध्यान आणि पाहणं या सगळ्या गोष्टी करेन, असा भाव दासोपंतांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ते सुरुवातीला म्हणतात, नामे वाचुनी काही श्रवणीन साहे. ही अवस्था झाली आहे, ही सध्याची स्थिती आहे. ते म्हणतात, श्री दत्ताच्या नामस्मरणाशिवाय किंवा त्याच्या नामाशिवाय माझ्या कानावर दुसरं काही पडावं असं मला अजिबात वाटत नाही. न साहे, मला इतर काही सहनही होत नाही. मला दुसरं काहीच नकोय श्रवणाच्या साठी. काय श्रवण करीन तर फक्त तुझं नाव. नामस्मरणाचा पुन्हा इथे घोष ते करतायत. ते म्हणतात, नामे वाचुनी काही श्रवणीन साहे. माझ्या कानांना, माझ्या श्रवणेंद्रियाला मला दुसरं काहीच आवडत नाहीये. त्यांना फक्त तुझं नाव त्यांना हवं आहे. त्याची दुसरी बाजू ते लगेच सांगतात की फक्त नाम आवडतं असं नव्हे, तर नामाशिवाय दुसरं काही सहनही होत नाही. या अवस्थेला दासोपंत आलेले आहेत. नामे वाचुनी काही श्रवणीन साहे. माझ्या कानांना तुझ्या नामाशिवाय दुसरं काहीही सहन होत नाही, दुसरं काही नकोय. पुढे ते म्हणतात,
दत्ते वाचुनी स्वरूप नयनीन पाहे. माझ्या कानांनी मी तुझ्या नामाशिवाय दुसरं काहीही ऐकणार नाही आणि डोळ्यांनी तुझ्या रूपाशिवाय तुझ्या स्वरूपाशिवाय दुसरं काहीही बघणार नाही किंवा ते काही बघितलेलं माझ्या दृष्टीला माझ्या डोळ्यांना ते सहनही होत नाही. या अवस्थेचं वर्णन आहे. ही अवस्था आहे साधकाची, ही त्या भक्ताची अवस्था आहे की डोळ्यांना त्याच्या रूपाशिवाय दुसरं काही नको आहे. अगदी सगळं भौतिकातलं लौकिकातलं सगळं जग नकोसं झालेलं आहे. आणि इथेच ज्याला आचार्य शंकराचार्य अनासक्तीचा योग म्हणतात. आणि हा योग जेव्हा जुळून येतो त्याच वेळेला ही अवस्था येते. अनासक्त झाल्याशिवाय फक्त केवळ नाम कानाला हवं आहे आणि त्याचबरोबर डोळ्यांना फक्त त्या दत्तात्रेयाचं स्वरूप आहे. अगदी माझे गुरुजी म्हणतात अनन्यता, अगदी अगदी अनन्यता ही अगदी तीच. आणि अशा प्रकारची अवस्था भक्ताची आलेली आहे. ते पुढे म्हणतात, मनस माझे ध्यानी लागत आहे. हे निवेदन आहे. काय अवस्था आहे त्याचं हे निवेदन आहे. ते म्हणतात मनस माझे ध्यानी लागत आहे. लागलंय असं नाही म्हटलेलं, लागून गेलंय असं नाही म्हटलेलं. ते म्हणतात की माझी अवस्था काय आहे, कानांनी फक्त नाम ऐकावं असं मला वाटतंय, दुसरं काही ऐकू नये, त्याला सहनही होत नाहीये माझ्या कानांना दुसरं काही. डोळ्यांनी फक्त तुझं रूप बघावं, डोळ्यांना दुसरं काही नकोय, दुसरं काही त्याला सहन होत नाहीये. आणि मनस माझे ध्यानी लागत आहे. आता माझ्या मनाचं ध्यान लागतं आहे, लागायला सुरुवात झाली आहे, ते हळूहळू लागतंय. मनस माझे ध्यानी लागत आहे. ते कसं लागलंय त्याचं वर्णन पुढच्या अर्ध्या चरणामध्ये त्यांनी केले. ते कसं ध्यान लागलंय तर ते म्हणतात, नेघे परती चित्त येरे उपाय. दुसऱ्या कोणत्याही प्रयत्नांनी किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा अडसर आला किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रयत्नांनी उपाये कुठल्याही प्रकारांनी नेघे परती चित्त येरे उपाय, त्याच्यामध्ये काही व्यत्यय आला तर ते माझं मन तुझ्या ध्यानात लागलेलं तिथून परत येत नाही, अशी आत्ता अवस्था आलेली आहे. माझं मनस ध्यानी लागत आहे. आता माझं मन तुझं ध्यान करू लागलेलं आहे, तुझ्याशी एकरूप होऊ लागलेलं आहे. हे कशावरून कळलंय तर ते असं म्हणतात, पुढे अर्ध्या चरणामध्ये त्याचं इतकं सुंदर कारण त्यांनी सांगितलंय, कारण ती अनुभूती आहे. ते असं म्हणतात, तया नेघे परती चित्त येरे उपाय. म्हणजे हे असं कधीतरी घडलेलं आहे. पूर्वी ध्यान लावण्याची अवस्था किंवा प्रयत्न करत असताना कुठल्या तरी कारणाने मन एकाग्र होत नाहीये, व्यत्यय येतोय, विविध प्रकारच्या काय म्हणता येईल त्याला, नाना प्रकारच्या व्यावधानांनी किंवा इतर सगळ्या व्यत्ययांनी मन चंचल होतंय, मन एकाग्र होत नाहीये, निश्चल होत नाहीये. आणि ही अवस्था त्यांनी अनुभवलेली आहे. आणि त्यानंतर त्यांना आता हे कळतंय की आता हे असं नाही होतंय, आता काहीतरी वेगळं आहे, आता माझं ध्यान लागतंय. आणि ध्यान लागल्यानंतर ते म्हणतात की माझं चित्त आता हलत नाहीये. कोणत्याही व्यत्ययानी, कोणत्याही अडथळ्यांनी, कोणत्याही विकारांनी, कोणतेही बदल लौकिकातले भौतिकातले आजूबाजूला झालेले यांच्यामुळे माझं मन, माझं चित्त मात्र त्या ध्यान लागण्याच्या ठिकाणाहून परत येत नाही, तिथून ते माघारी येत नाही. आता हे निवेदन आहे, हे अवस्थेचं निवेदन आहे. आणि हे कोणाला करतायत ते? तुम्हाला आम्हाला करतायत का? नाही, हे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय प्रभूंना ते सांगतायत
की माझं असं चाललंय. आपण अनेक दिवसांनी, अनेक वर्षांनी मित्राला भेटलो की विचारतो, काय कसं चाललंय, बरं आहेस ना, कसं आहे. आता कोरोनानंतर जर फार काळानंतर भेटलो तर आपण हालहवाल विचारतो आणि सांगतो. आणि हे जे सांगणं आहे ना, हे दत्तात्रेय सख्याला सांगणं आहे. ते दत्तात्रेय प्रभूंना सांगतायत, देवा देवा मला तुझ्या नामाशिवाय माझ्या कानांना काहीही सहन होत नाहीये दुसरं. माझ्या डोळ्यांना, माझ्या दृष्टीला तुझ्या रूपाशिवाय, स्वरूपाशिवाय दुसरं काहीही पाहावंसं वाटत नाहीये. आणि आता माझं ध्यान लागू लागलंय. माझं ध्यान लागतंय. आणि खरं सांगू का, हे मला कशावरून कळलं, तर माझं चित्त तुझ्याशी एकरूप झाल्यानंतर तिथून ते परत माघारी फिरत नाही याची मला प्रचिती आली आहे. आणि ही अनुभूती आहे. ही अनुभूती फार कमी संतांनी आपल्या शब्दात मांडली आहे बरं का. हे जे साक्षात्काराचे क्षण आहेत, या ज्या साक्षात्काराच्या खुणा आहेत, दृष्टांताचे काही पदचिन्ह आहेत, या चिन्हांचं दर्शन, त्याची उकल, ती अवस्था फार कमी संतांनी आपल्याला सांगितली. ज्ञानदेव माऊलींनी सांगितली आहे. मला वाटतं मुकुंदराजांनी फार सुंदर सांगितले आहेत काही ठिकाणी खुणा. आणि त्याचबरोबर इतर संतांनी सांगितल्यात. पण आपण ज्याला म्हणतो ना, पडद्याआड, चिकाच्या पडद्याआड काही गोष्टी दिसतात, त्या आहेत, संत सांगतात, पण ते स्पष्ट मात्र दिसत नाहीत. भक्त चाचपडत राहतो अनेकदा. पण दासोपंतांनी हा पडदा बाजूला सारलाय. भक्तामध्ये आणि देवाच्या मध्ये असलेला, त्याचबरोबर गुरु आणि शिष्यामध्ये असलेला, त्याचबरोबर दृष्टांत, साक्षात्कार आणि ज्या काही अनुभूतीच्या, प्रचितीच्या गोष्टी आहेत, या गोष्टींच्या मधला आणि सामान्य भक्तांना त्या दाखवण्यामधला हा एक जो पातळ पडदा आहे, आभासी आहे, हा आभास दिसणारा तो पूर्ण त्यांनी त्याचं पटल दूर केलेलं आहे. हे दूर करून काय केलंय, तर त्यांनी हे स्वच्छ चित्र दाखवलंय की असं होतं बरं का, असं व्हायला हवं. माझी अवस्था ही आहे. दासोपंत श्री दत्तात्रेयाशी संवाद करताना हे निवेदन करतायत, ही गोष्ट महत्वाची. पण ते निवेदन कोणासाठी आहे, तर ते आपल्यासाठी आहे. तुम्हाला आम्हाला ही अवस्था समजावून सांगतायत. ती अवस्था आहे. ते असं सांगतात. पुढे ते म्हणतात, मनस माझे ध्यानी लागत आहे. आता माझं बाळ चालू लागलंय. आपण सांगतो आता तो वर्षाचा होतोय आणि पावलं टाकतोय. तसं दासोपंतांनी या अवस्था साधनेतल्या आपल्या दत्त सख्याला निवेदन केलेल्या आहेत. आता मनस माझे ध्यानी लागत आहे, नेघे परती चित्त येरे उपाय. काही हो, कोणताही व्यत्यय येऊ, माझं मन मात्र तुझ्यापासून बाजूला होत नाही. एकरूप झालेलं, एकचित्त झालेलं ते चित्त, तुझ्याशी मिळणी झालेलं चित्त मात्र माझं तिथून ते चित्त परत येत नाही. याचा आनंद दासोपंत इथे व्यक्त करतायत. पुढे ते म्हणतात, आता त्यांना हीच अवस्था हवी आहे बरं का, की एकरूप झालेलं मन आहे, एकचित्त झालेला देह आहे. मन, कान, डोळे, सगळी कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय श्री दत्तात्रेयाचं ध्यान, मनन, स्मरण, चिंतन, गुणगान करतायत. आणि त्यांना या अवस्थेची गोडी लागलेली आहे आणि त्यांना ते ध्यान म्हणतायत. ते म्हणतात, कोणतंही संकट आलं, काहीही अडचण आली तरी मला हे ध्यान मोडायचं नाही. मला हे असंच हवंय. मला यात आनंद वाटतोय. आणि हे आनंद वाटणं काय आहे याचं वर्णन त्यांनी केलंय. आता या अवस्थेमध्ये त्यांना व्यत्यय नकोय, कुठलं संकट नकोय. कोणी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये दुधामध्ये, या साधनेच्या दुधामध्ये, अशी त्यांची अवस्था आहे. आणि अशी त्यांची मानसिकता आहे, मानस आहे. ते पुढे असं म्हणतात, परम निदान मजवरी पडो माये. परम निदान मजवरी पडो माये, साहिन तैसे ही दुःख जे जे होये. परम निदान मजवरी पडो माये, साहिन
तैसेही दुःख जे जे होये. आता अशा अवस्थेला मी आलोय देवा की परम निदान, परम म्हणजे उच्च कोटीचं, संकट निदान म्हणजे अगदी प्राण कंठाशी येईपर्यंत किंवा प्राण गमावण्याची वेळ आली, निदान परम निदान, प्राण गमावण्याची जरी वेळ आली माझ्यावर, असं संकट जरी माझ्यावरती पडलं, ते असं म्हणतात परमनिदान मजवरी पडो माये. माझ्या देहातून प्राण जातील इतकं मोठं परम, इतकं मोठं संकट जरी माझ्यावरती पडलं तरी साहिन तैसेही दुःख जे जे होये. याच अवस्थेत मी ते दुःख, जे म्हणून दुःख होईल ते सगळं दुःख, ती वेदना मी सहन करीन, पण ही अवस्था सोडणार नाही. तुझ्याशी एकरूप झालेली, मिळणी झालेली, एकचित्त झालेली, मन एकरूप झालेली अवस्था, ही अवस्था मात्र मी सोडणार नाही, हा निश्चय दासोपंत या ठिकाणी आम्हाला सांगतात. एखादं कार्य करण्यासाठी चिकाटी कशी असावी लागते, स्थितप्रज्ञ राहून देहाच्या वेदनेकडे लक्ष न देणं, इतकी एकचित्त, एकमग्न, एकरूप अवस्था अनुभवणं, ही खरोखरी पराकोटीची ध्यानावस्था आहे. आणि ते असं म्हणतात की प्राण जरी माझ्या देहातून बाहेर पडत असले, पडो परम निदान मजवरी माये. काहीही झालं, माझ्यावरती कितीही मोठं संकट कोसळलं तरी सुद्धा साहिन तैसेही दुःख जे जे होये. ते सगळं दुःख, जे जे म्हणून दुःख, ज्या ज्या म्हणून वेदना मला होतील त्या त्या मी सगळ्या सहन करीन, पण तुझ्याशी एकरूप झालेलं चित्त मी तिथून माघारी म्हणून आणणार नाही. ते पुढे म्हणतात तत्वन चिंती आन वीण श्रीदत्ते. तत्वन चिंती आन वीण श्रीदत्ते शरणगतुमी नव्हे आनायिकाते. दुसरं कुठलंही तत्व, आता हे तत्व हे कोणत्या अर्थाने इथे घेतलंय? विण श्रीदत्ते असं म्हटलंय त्यांनी. श्रीदत्त हे तत्व आहे, हे त्यांच्या जगण्याचं तत्व आहे, ही जीवनाची धारण आहे, हे तत्वज्ञान आहे. श्रीदत्ताचं म्हणून जे जे काही त्यांनी अंगीकारलेलं व्रत आहे, हे सगळं तत्व अंगीकारल्याप्रमाणे आहे. आणि ते असं म्हणतात तत्वन चिंती आन विण श्रीदत्ते. श्रीदत्ताशिवाय दुसरं कुठलंही तत्व मी त्याचा विचारही करणार नाही, त्याचं चिंतनही मी काही करत नाही. मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं चिंतन, विचार मला नकोय. मला फक्त श्रीदत्ताचं चिंतन हवंय आणि फक्त मी श्रीदत्ताचं चिंतन करीन. शरणगतुमी नव्हे आनायिकाते. दुसऱ्या कोणाला मी शरणही जाणार नाही. मी माझ्या श्रीदत्ताला एकदा समर्पण दिलेलं, समर्पण केलेलं आहे, तन मन ध्यानानं संपूर्ण समर्पण केलेलं आहे. आणि त्यामुळं मी कोणालाही दुसऱ्याला, आता मी दुसऱ्या कोणाला शरणही जाणार नाही. ते पुढं म्हणतात बोलणे सत्य सत्य माझे यथार्थे. बोलणे सत्य सत्य माझे यथार्थे दिगंबरे विण नेणे पराते. माझं हे बोलणं, माझं हे सांगणं, माझं हे निवेदन, माझं हे तत्व सांगणं, हे अत्यंत सत्य वाचा आहे. यातला एकही शब्द, यातलं एकही अक्षर खोटं, चुकीचं, प्रचिती विना, अनुभूती विना अजिबात मी म्हणत नाही, मी ते बोलत नाही. ते असं म्हणतात यथार्थ. बोलणे सत्य सत्य माझे यथार्थे. अगदी यथार्थ आहे. म्हणजे ज्या ज्या अनुभूतीच्या खुणा मी तुम्हाला सांगितल्या, जो प्रसंग सांगितला, जे ध्यान सांगितलं, जी अवस्था मी वर्णन केली, त्या वर्णनाला अनुसरून माझं हे सगळं बोलणं अतिशय यथार्थ आहे, सत्य आहे.
मला याची जाणीव आहे की मी तुम्हाला काय सांगतोय, आणि म्हणून बोलणे सत्य सत्य माझे यथार्थे. आता हे समोर बसलेल्यांना किंवा सगळ्या श्रद्धाळू आस्तिक सश्रद्ध श्रोत्यांना हे निवेदन आहे. ते म्हणतात की हे जे माझं बोलणं आहे अत्यंत सत्य वाचा आहे, यथार्थ आहे. त्याला जो अर्थ आहे तो बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असा नव्हे, तर त्या प्रचितीचे ते बोल आहेत आणि म्हणून ते यथार्थ आहेत. दिगंबरे विण नेणे पराते. दिगंबराशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही अंकित नाही, कुणाचाही भक्त दुसऱ्या कुणाचा नाही. मी फक्त श्री दत्ताचं ध्यान, श्री दत्ताचं चिंतन, श्री दत्ताचं मनन, श्री दत्ताचा अभ्यास, त्या तत्वाचाच अभ्यास आणि त्या तत्वाचंच ध्यान करतो. आणि त्या ध्यानाची ही अवस्था दासोपंतांनी वर्णन केलेली. याच्यामध्ये त्यांनी आपल्या अवस्थेचं तर वर्णन केलेलं आहेच, पण त्याचबरोबर एक दोन गोष्टी त्यांच्या निवेदनातून आपल्याला सहज लक्षात येतात. त्या अशा की एक तर त्यांचा निश्चय, ज्याला आपण परमनिष्ठा असं म्हणूया, परमश्रद्धा असं म्हणूया. ही श्रद्धा इतकी प्रचंड आहे, इतकी प्रगाढ आहे की दासोपंतांच्या तत्वावरतीची जी श्रद्धा आहे, श्री दत्ताच्या तत्वावरची जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा इथे त्यांची व्यक्त होते. ते म्हणतात मी हे तत्व स्वीकारलंय, मी या तत्वाचं ध्यान करतो, मी या तत्वाची पूजा करतो. आता या तत्वाची व्याख्या बघायला गेलं तर खूप मोठी आहे, त्याची व्यापकता खूप मोठी आहे. तत्व सगुण रूपानं, तत्व निर्गुण रूपानं, तत्व यज्ञ रूपानं, तत्व वेदांती रूपानं, आध्यात्मिक रूपानं, पूजा अर्चेच्या रूपानं, किंवा दासोपंतांनी ज्या ज्या गोष्टींना श्री दत्ताशी संदर्भाच्या अनुषंगानं किंवा त्यांच्याशी निगडीत म्हणून त्यांचं तत्व म्हणून स्वीकारल्यात, त्या सगळ्या तत्वाचा उल्लेख एक तत्व या शब्दात त्यांनी केलेला आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना. नामसंकीर्तनाचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. तसं दासोपंतांनी हे तत्व स्वीकारलेलं आहे. हे तत्व त्यांचं असं म्हणणं आहे की श्रवणानं फक्त नामस्मरण मी त्या श्री दत्तात्रयाचं ऐकेन, डोळ्यांनी फक्त आणि फक्त श्री दत्ताचं स्वरूप पाहीन, आणि माझं ध्यान आता लागू लागलंय. कारण मला लक्षात येतंय, मला अनुभूती आली आहे की एकदा तुझ्याशी चित्त एकरूप झालं की माझं मन आता तिथून परत येत नाही. कोणत्याही अडथळ्याविना, कुठल्याही व्यत्ययाविना मी तुझं ध्यान लावू शकतोय. आणि आता तुझ्याशी एकरूप झाल्यानंतर कितीही मोठं संकट माझ्यावरती कोसळो, भलेही प्राण देह सोडून जातील, पण तुझं ध्यान मात्र माझ्याच्यानी मोडणार नाही. किंवा हे तुझं तत्व मी स्वीकारलेलं आहे, ते दुःख त्यासाठी मी सगळं सहन करीन. एका श्री दत्ताशिवाय, श्री दत्त तत्वाशिवाय माझ्या जीवनात, माझ्या आयुष्यात, माझ्या ध्यानात, माझ्या उपचारात, माझ्या साधन क्रियेत, माझ्या उपचार क्रियेत, योग क्रियेत दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला स्थान नाही, हा सारांश आहे. आणि म्हणून एकनिष्ठ भक्ती, एक तत्व ध्यान, एक तत्व उपासना दासोपंतांनी आम्हाला ह्या पदामध्ये सांगितली आहे. ते श्री दत्त सख्याशी बोलतात आणि त्याचबरोबर समोर बसलेल्या सगळ्या रसिक श्रद्धाळू भक्तांना, श्रोत्यांनाही ते सांगतायत की माझं श्री दत्ताशिवाय दुसरं कोणी नाही, आणि तेच तत्व मी अंगीकारलेलं आहे. त्या तत्वाविना दुजा कोणी माझा नाही, याची ग्वाही ते उभयतांना देतात, देवालाही देत आहेत आणि समोर बसलेल्या आपल्या भक्तांना, शिष्यांना, सश्रद्ध श्रोत्यांना देत आहेत. वेगवेगळ्या भावछटा अनेक पदांमधून दासोपंत व्यक्त करतात. त्यापैकी ही एक
भावछटा भक्तीची, भावभक्तीची आपण आज बघितली. उद्या याच ठिकाणी एका नवीन पदरचनेसह संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या पेजवरती आपण भेटूया. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.